नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। जल जीवन मिशन योजनेच्या भोंगळ कारभाराविरोधात ठाणे जिल्ह्यात श्रमजीवी आक्रमक। श्रमजीवी संघटनेने खंबाळा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून जल जीवन मिशन या योजनेचा भांडाफोड केला असून खंबाळा ग्रामपंचायत मध्ये एकूण 4 योजना मंजूर असून त्यातील 4ही योजना अतिशय निकृष्ट पद्धतीने राबवल्या जात असल्याचे निदर्शनात आले। श्रमजीवी संघटनेने हंडा मोर्चा काढून ही योजना कशी निकृष्ट दर्जाचे आहे हे शासनाच्या निदर्शनात आणून दिला आहे। यापैकी 4ही योजनांचे पंचनामा श्रमजीवी संघटनेने केला असून पाईप 3 फूट खोल जमिनीत काढायच्या असताना सुद्धा प्रत्यक्षात पाहणी केली असता काही पाईप 1.5 फूट 1.25 फूट काही पाईप जमिनीला समांतर असल्याचे निदर्शनात आले आहेत। याबाबत श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील लोंढे व जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांनी याबाबत मोर्चामध्ये स्पष्ट माहिती दिली। याबाबत ग्रामसेवक व सरपंच यांना विचारले असता आम्हाला याबाबत काहीच माहिती नसल्याचं लेखी उत्तर दिलेलं आहे। त्याचबरोबर या योजनेवर जे शाखा अभियंता काम करत आहेत यांच्यासमोर या योजनेचे पंचनामे झाले असल्याने या योजनेबाबत शासन किती उदासीन आहे हे लक्षात येते। वार्ताहर शिवाजी राऊत, भिवंडी सिनियर रिपोर्टची रिपोर्ट। हर घर जल हर घर नल अशी ही योजना आहे। ही योजना भ्रष्टाचाराच्या विळख्यात आता सापडलेली आहे। 3 फूट पाईप खोल टाकायला पाहिजे होता, मात्र तसं काय टाकताना आपण पाहतो जे श्रमजीवी संघटनेने आज खंबाळा ग्रामपंचायत मोर्चा आणलेला आहे त्यामध्ये आपण स्पष्टपणे पाहतो की जो पाईप टाकलेला आहे फक्त 1 फूट ते 1.25 फूट असा टाकलेला आहे। म्हणजे जलजीवन मिशनचं चित्र आता या खंबाळा ग्रामपंचायतमध्ये उघड पडलेलं आहे। इथे 4 योजना चालू आहेत। खंबाळा गाव, पालिक, किरवली आणि कुशिवली असे 4 योजना चालू आहेत। मात्र 4ही योजनांमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचा निदर्शनात येत आहे। याबाबत ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना या बाबतीत काही माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्याचबरोबर सरपंच यांनासुद्धा कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलेलं नाही असंही सरपंच यांनी पंचनाम्यात लिहून दिलेलं आहे। आणि आपण पाहतोय, आपण प्रत्यक्षात पाहिलेलं आहे, प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहिलेलं आहे की खूप असं निकृष्ट दर्जाचं काम इथे पाहायला मिळालं आहे। इंडिया न्यूज 28 शिवाजी राऊत। जल जीवन मिशनमधून जे काही झोल चालू आहे पाण्याचा त्याबाबत आज खंबाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीत जे काही जलजीवनचं काम चालू आहे त्या जलजीवनचं काम इतकं वाईट दर्जाचं चालू आहे की तिथे पाईप 3 फूट खोदायला पाहिजे होता, मात्र तो काही खोदलेला नाही। त्याचा पंचनामा करण्यासाठी आज खास करून श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष इथं आले आहेत। आपण बघूया, हा इथे पाईप पाहतो, ह्या पाईपाची क्वालिटी आणि हा पाईप 3 फूट खोदायचा होता, मात्र हा पाईप आपल्याला पाहायला मिळतोय की केवळ वरतं फुटत आहे। विषय काय आहे, तो नेमका विषय काय आहे आणि मागण्या काय? शासनाची ही जनजीवन योजना आहे। या योजनेमध्ये हर घर जल आणि नलानी पाणी जे प्रत्येक घरामध्ये हे नल गेला पाहिजे। पण ह्या योजनेमध्ये जे इस्टिमेट प्रमाणे जो आराखडा बनवलेला सरकारने त्या पद्धतीने हे काम झालेलं नाही। निधी खूप मोठा दिलेला आहे सरकारने, म्हणजे ज्या स्वातंत्र्यापासून आज जे 77 वर्षामध्ये सरकारने जो खेडोपाडी जे पाण्यासाठी किंवा इतर योजनेसाठी जो निधी दिला याच्या पेक्षा काही पट्टीने म्हणजे अशी योजना झालेली नव्हती। ही पहिल्यांदा ही एवढी मोठी रकमेची योजना ही ग्रामीण भागामध्ये आलेली आहे आणि प्रत्येक घरामध्ये हा नल गेला पाहिजे। परंतु ह्या इस्टिमेट प्रमाणे जे काम करायला पाहिजे हे काम झालेलं नाही। आता हे आपण पाईपलाईन जो पाहतोय ही पाईपलाईन 3 फूट खोल असायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी कडक भाग असेल ते ब्रेकरने कट केलं पाहिजे, तिथे कॉन्क्रीट टाकलं पाहिजे। हा जो आज रस्ता आहे हा वीट भट्टीच्या मोठमोठ्या लोडिंग गाड्या जातात आणि याच्या साईडला बघा तुम्ही, हे अर्धा फूट ते 1 फूटच्या खालती गेलेलं नाही, फक्त अर्धा फूट खोदलेला आहे। श्रमजीवी संघटनेच्या हे जेव्हा लक्षात आलं काही योजना 30 वर्षाच्या पुढच्या कालावधीसाठी ही योजना आहे आणि खूप चांगली योजना आहे, हे काम होत आणि ही योजना 31 मार्च पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे, परंतु न झाल्यामुळं
आम्ही आज सर्व संघटनेचे ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आंदोलन करून आणि ह्या योजनेचे अशा पद्धतीने झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे पंचनामे करतोय आणि हे पंचनामे करून आम्ही सरकारचे निदर्शनात आणून देणार आहोत. म्हणून आज इथे या खांबाला गावामध्ये आम्ही हे आंदोलन करून हे सरकारच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे. महिला असं सांगत होत्या की त्यांना खूप 2-2, 3-3 किलोमीटर पाणी भरण्यासाठी जावं लागतं, पाईपलाईन असून सुद्धा. तर याच्याबद्दल सरकारला काही तुम्ही अगोदर सूचना दिल्या होत्या? इथून या गावाच्या काही किलोमीटर तानसा वैतरणा तानसा यांचं मोठं डॅम आहे आणि इथलं पाणी मुंबईला जातोय. यांच्या या खांबाला हद्दीच्या जमिनीमधून ही मोठी पाईपलाईन गेलेली आहे, परंतु इथे पाण्याची एकदम भीषण परिस्थिती आहे. आज इथे लोकांना खेडोपाडी म्हणजे आजच्या ह्या परिस्थितीमध्ये विहिरीला पाणी नसतो आणि या ठिकाणी पाणी भरण्यासाठी महिलांना रात्री उठावं लागतो, पाण्यासाठी जावं लागतो आणि खूप कठीण परिस्थिती या ठिकाणी पाण्याची आहे. वन भटकावं लागतो आणि अशा परिस्थितीत ही आलेली योजना आहे. ह्या योजनेसाठी टॅपचं कनेक्शन इथे मंजूर आहे, पाईपलाईन सुद्धा ही टाकलेली आहे, पण तीही कमी फूट टाकलेली आहे आणि अद्याप इथं टाकीचं काम चालू नाही. याचा अर्थ इथले हे ग्रामसेवक असू द्या किंवा इथले ते इंजिनियर किंवा इथले ते कॉन्ट्रॅक्टर असू द्या, ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी ह्या योजनेकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी हे पैसे खाण्याच्या हिसाबाने सगळी ही कामं एकदम निकृष्ट दर्जाची केलेली आहेत. आता पुढची तुमची स्टेप काय असणार आहे? पुढे बोला. तुम्ही हे सगळं खोदलं आहे, पुन्हा तुम्ही सगळं करणार आहात, पुढची स्टेप काय असणार आहे? आत्ताच जिल्हा अध्यक्षाने सांगितलं की जल जीवन मिशनमध्ये करोडो रुपये शासनाने दिलेले आहेत आणि प्रत्येक घरात नळाने पाणी द्यायची अतिशय क्रांतिकारी योजना ही मोदीजीने आणली. परंतु मोदीजींनी योजना आणल्यानंतर इथल्या जे प्रशासनाने जे काम करून घ्यायला पाहिजे होतं ते करून घेतलेलं नाही. म्हणून आमचे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माननीय विवेक भाऊ पंडित यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की शासनाचा एक 24 सप्टेंबर 2021चा परिपत्र आहे की या योजनेची जनजागृती होणं म्हणजे ती एक चळवळ होणं गरजेचं आहे आणि चळवळ झाली पाहिजे. खरं तर त्यासाठी शासनाने काही संस्थांना लाखो रुपये दिलेले आहेत प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, परंतु ते